बाबासाहेब, तुमच्या आयुष्याचा हिशोब मला लागत नाही. उणे मिळालेले 65 वर्षाचे आयुष्य, त्यात 30 वर्ष शिक्षणात आणि 1946 नंतरचा काळ दिल्लीत व्यस्त राहिलेला. अवघी 25 वर्ष मिळाली बाबासाहेबांना चळवळ आणि लेखनाला. त्यात तब्येतीची अजिबात साथ नाही. इतक्या थोड्या काळात हा माणूस नियतकालिके चालवतो, 23 ग्रंथ लिहितो, शेकडो लेख लिहून भाषणे करत राहतो. मनुस्मृती दहन, चवदार तडे, काळाराम मंदिर आंदोलन, शिक्षण संस्था स्थापना, राजकीय पक्ष स्थापन करून निवडणुका, गोलमेज परिषद आणि हजारो मैलांचा प्रवास. वाचन लेखनावरची पकड सुटू न देता हे सारे कसे जमवले असेल याचा हिशोब लागत नाही. आजच्या नेत्यांसारखे विमान, हेलिकॉप्टर हाताशी नाही. मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियामधून पोहोचणे नाही. अनुयायांना संदेश द्यायला व्हॉट्सअप नाही की बोलायला फोन नाही. खडबडीत रस्ते आणि रेल्वेतून गावकुसा बाहेरच्या त्या नॉट रिचेबल वस्त्यावर कसे वेगाने पोहोचले असतील बाबासाहेब? कसे पोहोचत असतील त्यांचे संदेश आंदोलनाचे, खेडी सोडवण्याचे आणि पोरांना शिकवण्याचे? पुन्हा ज्यांच्याशी संवाद करायचा ती सारी माणसे टेक्नो सॅव्ही नसणारी, फाटकी, निरक्षर, अन्यायाने पिचलेली, भेदरलेली. त्यांना समजेल अशा भाषेत हा पदवी घेतलेला कायदेपंडित कोणत्या सुगम भाषेत बोलला असेल की ज्या शब्दांनी गावच्या पाटलासमोर नजर वर न करणारी माणसे थेट व्यवस्थेची गचांडी पकडू शकली. न बघितलेल्या या माणसावर कशी श्रद्धा निर्माण झाली असेल त्या खेड्यापाड्यातील माणसांची? नुसत्या टाईम मॅनेजमेंटसाठी तुमचा अभ्यास करायला हवा बाबासाहेब, आणि माणसापर्यंत पोहोचण्यासाठी वापरलेल्या तुमच्या पद्धती समजून घ्यायला हव्यात. कारण आज सगळी साधने हाताशी असूनही आम्ही गावकुसा बाहेरच्या माणसांपासून अनरिचेबल आहोत, कोसो दूर.